आपण माझी परीक्षा घेणं हे तर माझं भाग्य आहे. म्हणजे तुम्हाला कळले मी कोण आहे ते? आता आपली पुनर्भेट केव्हा? जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा. कारण मी तुमच्या हृदयात आहे, या सृष्टीच्या चराचरात आहे, अगदी अनादि अनंत काळापासून. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. या सर्व गुणीजनांच्या जीवनात जो प्रकाश तुम्ही निर्माण केलाय त्याची ज्योत पिढ्यानुपिढ्या तेवत राहील. आणि तमाच्या वाटेवर मार्ग दाखवेल. शुभम भवतु. दादा, गेले काही दिवस मनाला एक प्रश्न पडलाय, विचारू? विचार. दादा, आपल्या ज्ञानदादाच्या गीता भाष्यामध्ये आजवर कित्येकदा विघ्न आलीत. येणारच आहेत, कारण चांगल्या कार्याची वाट ही खडतरच असते बाळा. माणूस सहसा नवीन गोष्टी स्वीकारत नाही, कारण तो जुन्याला सरावलेला असतो. जुनं ते नाकारून नवीन गोष्ट स्वीकारण्यात अज्ञाताची भीती असते, आणि ही अज्ञाताची भीतीच या साऱ्या आपत्तींचं मूळ आहे. पण दादा, तुझ्यासाठी तर अज्ञात असं काहीच नाहीये. ज्ञानदादावर किंवा आपल्या कुणावरही कुठली आपत्ती यायच्या आधीच तुला ती दिसलेली असते. मग ती आपत्ती तू तिथेच थांबवत का नाहीस? कारण सुखामुळे माणसाची वाढ होत नाही बाळा, वेदनेमुळे होते, संघर्षामुळे होते. अरे पण दादा, असा संघर्ष आपण कधीपर्यंत करायचा? जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत. तू निरूपणात ऐकतोस की संघर्ष हा तर देवदेवतांनाही चुकलेला नाही. मग आपण तर हाडामासाची माणसं आहोत. पाषाणाची जर मूर्ती करायची असेल तर पाषाणाला घाव सोसावेच लागतात. अगदी तसंच आपल्या आयुष्याला जर आकार द्यायचा असेल तर आपल्याला वेदनाही सोसावीच लागते. ज्ञानासमोर येणारी विघ्न ही त्या भगवंतानं घेतलेली परीक्षा आहे असं समज. आणि ती जर टाळायची ठरवली तर ज्ञाना हे भाष्य करूच शकणार नाही. पण का? त्याचं उत्तर तुला आजच्या निरूपणात मिळेल. ऐका मग तो श्री अनंतू, पार्था ते असे म्हणतू, पै गातू योगयुक्तू जालासी आता. श्रोते हो, ऐका. भगवान श्रीकृष्ण पार्थाला काय म्हणाले?
तू भगवंत मार्गी होण्याकरिता योग मार्गी हो असं मी तुला सांगितलं. आता मी कोण आहे हे मी तुला सांगणार आहे. ते स्वतः भगवंत आहे, श्रीकृष्ण आहे, हे आम्हाला ठाऊक आहेच की. हो, पण श्रीकृष्णाला सर्व बाजूंनी जर जाणून घ्यायचं असेल तर त्याला समजूनही घ्यायला हवं ना. भगवंत अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, अरे तळहातावरचं रत्न जसं सर्व बाजूंनी तुला पाहता येतं तसं तुला माझं ज्ञान होईल. त्यामुळे तू आता शांत चित्ताने ऐक, कारण आता तू योग्य आचरण करणारा एक ज्ञानी पुरुष झाला आहेस. मज समग्रा ते जाणती यैसे, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे, तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी. सोपाना, मिळालं तुझ्या प्रश्नाचं उत्तर? कोणता प्रश्न दादा? सोपाना, अरे ज्ञानाच्या निरूपणात इतका हरवून गेलास की स्वतःला पडलेला प्रश्नच विसरलास. अरे तूच मला विचारलं होतंस ना की ज्ञानाच्या निरूपणात इतकी विघ्न काय येतात ते. हो, आणि मी तुला म्हणालो होतो की आजच्या निरूपणात तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मग मिळालं उत्तर? हा दादा, आजच्या गीता भाषात ज्ञानदादानं सांगितलं की भगवंत अर्जुनाला म्हणाला, अर्जुना, आता तू योग आचरण करणारा ज्ञानी पुरुष झालायस. तेव्हा मला असं वाटतं की आपला ज्ञानदादा सुद्धा आता तसाच जाणता झालाय. तो आता योगियाच्या ज्ञानानं युक्त झालाय. अगदी योग्य. म्हणजे दादा, त्याला हे योग सामर्थ्याचं ज्ञान मिळावं आणि तो ज्ञानाने अधिक बलवान व्हावा म्हणून या आपत्ती येत होत्या. तर अर्थात मी म्हणालो ना, घाव सोसल्याशिवाय पाषाणाला देवत्व प्राप्त होत नाही. दादा, मग जर ते आता प्राप्त झालं असेल तर निरूपणात यापुढे आपत्ती उद्भवणार नाही, असंच ना? सगळ्या उत्तरांची आत्ताच घाई कशासाठी? काही वेळ जाऊ दे, तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बरं. मग अर्जुन म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपी जो. तान्ह्या बाळाची तहानभूक जशी आईलाच कळते, तसेच अर्जुनाच्या मनातले विचार अर्जुनाने प्रश्न विचारण्याआधीच भगवंताला कळत होते. जसे आमचे मनातले प्रश्न तुम्हाला आधीच ठाऊक असतात तसंच नव्ह. आपल्या साऱ्यांमध्ये त्या भगवंताचाच अंश आहे. म्हणजे आपण एकमेकांशी काय आहोत? एकरूप आहोत. तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका.
भक्तगण हो, आता तुम्हीच सांगा, काजवा सूर्याला अधिक उजळवेल का? अमृतच जर पाहुणे म्हणून प्रत्यक्ष भोजनास आले तर त्याला काय वाढणार? सुगंधाला कोणत्या फुलाच्या अत्तराने आनंद देणार? चंद्राला शीतल वाटावं म्हणून त्याला कसा वारा घालणार? नाद ब्रह्माला डोलायला लावेल असा मधुर स्वरलाभ कोणता गायक घेईल? ज्या गीतेपुढे प्रत्यक्ष वेद सुद्धा आदर भावनेनं मौन होतात, अशी ही महान गीता मी मराठीत सांगण्याचं धाडस केलं. ते पूर्णत्वास जातंय ते केवळ आणि केवळ आपल्या साऱ्यांमुळे. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. आता यावरी एकादशी कथा आहे दोही रसी. येथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. या 11व्या अध्यायात मोक्ष जणू वास्तवातच आलाय, पण या अध्यायातला अर्जुन मात्र एका निरागस संकोचामध्ये अडकला होता. त्याच्या मनात एका अत्यंत लोभस इच्छेनं जन्म घेतला होता आणि ती इच्छा होती विश्वरूप दर्शनाची. पण मला ते विश्वरूप दर्शन घडावं असं पार्थाला म्हणता येईना, कारण असं करण्याचा वेडा हट्ट आजपर्यंत कोणीही धरला नव्हता. पण त्याच्या मनीचं सार सखा श्रीकृष्ण आधीच जाणतो. आर्त वाट पाहायला लावतो, पण डोळ्यातलं पाणी आपणीनं अलगद झेलावं तशी आपली इच्छा पूर्ण करतो. वासराला पाहून गायीने पान्हा सोडावा तसं भगवंतांनी विश्वरूप धारण केलं. काय झालं ज्ञानेश्वरांना? सावचित गप्पा थांबले, असं कधी होत नाही रे. तेव्हा पांडुरंगा, माझ्या ज्ञानेश्वरांना सांभाळ र. पुढे जायचंय ना? हो दादा. ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. घेणे देणे सुखची वरी, हो देया जगा. हे भगवंता, मराठी भाषारूप नगरात ब्रह्मविद्या सहज उपलब्ध कर, म्हणजे सारे जण व्यवहारांची नाही तर सुख आणि आनंदाची देवाणघेवाण करतील. हीच तुझपाशी विनंती आहे. बोला पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी.
पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. छान झालं निरूप. बाई मला तर तिथून उठवेनाच. हो, नुसतं तिथं बसून राहावंसं वाटत होतं. ज्ञानेश्वरांना इतका अस्वस्थ याआधी कधीच पाहिला नव्हता. बाबा, ही अस्वस्थता नाहीये, दादाच्या मनाला जाणवलेली आस आहे. मला तर बाई लेकराच्या मनी नेमकं काय चाललंय काय कळना झालंय बघ. लेकरू आजवर सारं काही केवळ मनात साठवत होता. रणरणत्या उन्हात सैरभैर फिरणाऱ्यांसाठी मायेची, सुखाची सावली झाला होता. सावलीला सुद्धा उन्हाचे चटके सोसावे लागतातच ना. त्याला काय झाले बघाय पाहिजे. माझे जीव त्याला कासावीस होतोय बघा. मावशी तू थांब, मी जातो. गुरुदादा, मीही येतो तुझ्या सवे. मुक्ते, जातो. अगं तुझ्या मनी जायचंय ना, मग जा बाळा. भगवंता, बाहेर कितीही कोलाहल असला तरी मी माझं मन आतून शांत ठेवण्याचा यत्न करतोय. दादा, तुला असं व्याकुळ झालेलं आमच्याकडून पाहवत नाहीये रे. ध्येयासाठी व्याकुळ होणं ही त्या ध्येयाच्या निष्ठेचं प्रतीक असतं सोपाना. त्यामुळे व्याकुळता असायलाच हवी. पण दादा, त्या व्याकुळतेसवे येणारे दुःख आणि वेदना यांचं काय? टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण प्राप्त होत नाही मुक्ते. कितीही घाव सोसले तरी जे हवंय ते मिळवण्यासाठी मी पात्रच नसेन तर? हा प्रश्न या जगात प्रत्येकाला पडतो. मग अशा वेळी माणसं काय करतात? ती स्वतःला एकच प्रश्न विचारतात, आपल्याला जे हवंय ते जर आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला जगता येईल का? आणि त्याचं उत्तर जर नाही असं असेल तर मग ते कशाचीही तमा न बाळगता पुढे चालत राहतात. अपयश येण्याची शक्यता असेल तरीही? हो, कारण वाट चुकण्याच्या भीतीने जर आपण ती वाट चाललोच नाही तर कधीही उत्कर्ष होणार नाही. पडण्याच्या भीतीने चालायचं थांबू नकोस बाळा. तू पडलास, खचलास तरीही चालेल, पण वाट चालत राहा. तू जर बरोबर ठरलास तर यश मिळेल, आणि जर चुकीचा ठरलास तर शिकवण मिळेल.